हॅलो. पुनश्च एकदा गोरक्षक चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं अतिथीगणांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गावदेवी दीव 11 या संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलाच गोलंदाज वापरला जातोय, गोलंदाज क्रमांक 1. चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालतोय रुपेश चेंडूच्या खाली, परंतु चेंडू मात्र पकडू शकला नाहीये. जमिनीला झालंय दान, मिळालंय जीवन दान. इथे मात्र पहिलं श्रीराम बलवली या संघाची आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रदीप आणि अमित ही जोडी मैदानावरती आहे. प्रदीपने पहिला चेंडू फेस केला होता. गोलंदाज क्रमांक 1 वापरला जातोय गौरव. एक उंचपुरा गोलंदाज आहे. कमी वयामध्ये या गोलंदाजाने आपली प्रतिभाशाली वृत्ती मात्र इथे स्पष्ट केली आहे. अगदी खोलात टाकलेला चेंडू होता, खोदून काढायचा होता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू मात्र जातोय, लेग स्लिप मध्ये गेलाय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. एक धाव जरूर धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती जाऊया. 3 धावसंख्या धावफलकावरती आहे. खरीपाट विभागातील ही बलाढ्य अशी टीम आहे. नुकताच झालेला याच मैदानावरती बहुजन वंचित या चषकामध्ये तृतीय क्रमांकाचं नामांकन पटकावलं होतं. दिव्या टीमने समोर आहे यावेळेस मात्र श्रीराम बलवली हा संघ. गौरव सारखा खेळाडू आहे. गोलंदाज क्रमांक 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकतोय. अनुभवाची जोड मात्र त्याच्याकडे आहे आणि पॉवरच्या पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये तो अनुभवतोय स्वतःचं वर्चस्व. यावेळेस मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी देखना चिकना चौकार बॉडी लाईनच्या बाहेर जातोय. येतोय 4 धावांचा हा फटका. चौकार आलाय. 7 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. ऑस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. आईने वेळेला चेंडू मात्र बघतोय आपण बॅटचा फेस मात्र क्लोज केला आणि ज्या दिशेने आला ना त्या दिशेने फेकून दिला. बॅटमध्ये पाहिलं ना तर टायमिंग खूप चांगलं पाहायला मिळालं. कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकार आलाय. धावफलकावरती जमल्यात फक्त आणि फक्त 7. गौरव समोर आहे यावेळेस मात्र प्रदीप. आमिरच्या बॅटमधून फटका आलाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. आमिरला मात्र इथे मात्र पकडला जातोय झेल. आमिरचा संपला जातोय खेळ. मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे आमिरला. आमिरवरती दारोमदार होती. एक चांगला खेळाडू, एक अटॅकिंग खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज, परंतु चौका ठोकल्यानंतर जालं विणलं गेलं होतं. खोलात टाकलेला चेंडू होता आणि इथून मात्र चेंडूला मोठा फटका घेण्याच्या लालसेपोटी मात्र चेंडूला फेकून दिला. परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, जो कॅच पोझिशनमध्ये ठेवण्यात आला होता. त्याला कोणत्याच प्रकारचं इथे मात्र हालचाल न करता मात्र चेंडूवरती आरामात गेला. चेंडू पकडलाय आणि आमिरचा संपलाय खेळ. इथे मात्र माघारी जावं लागणार आहे. नवीन फलंदाज मितेश दाखल झालाय मैदानावरती. इनेट नंबर 3 वरती तो खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. इथे मात्र गौरवला विकेट मिळतोय. थोडंसं आत्मविश्वासामध्ये त्याचं थोडंसं मी म्हणेन की इथून वाढ झाली असेल, कारण हा खेळाडू म्हटलं ना तर एक उंचपुरा खेळाडू आहे. मनोमनी इरादे कष्ट करून तो मैदानावरती दाखल झालाय. खूप कमी वयामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीचा भार सांभाळलाय आणि आपल्याला स्पष्टमध्ये इथे मात्र सिद्ध केलंय. समोर यावेळेस मात्र अजून एक अटॅकिंग खेळाडू मितेश पंचांकडून गार्ड घेतोय, सज्ज होतोय गौरवच्या गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. फक्त मिड ऑफ मध्ये डीप मध्ये रुपेशला तैनात. यावेळेस मात्र बघतोय आपण प्रणितला तैनात केलाय. समोर डान्सिंग डाऊन द क्रिकेट स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये अडवलंय चेंडूने गौरवने. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. प्रेशर क्रिएट जरूर झालाय, कारण धावफलकावरती फक्त 7 आहेत आणि आमिर सारखी विकेट मैदानाच्या बाहेर आहे. परंतु प्रेशर झटकून देण्यासाठी श्रीराम बलवली हा संघ गणला जातोय. त्यामुळं या प्रेशरला षटकार चौकाराच्या रूपामध्ये ठोकेल का? आलाय अजून एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 1 बाउन्स चेंडू चाललाय. इथे मात्र सीमारेषा पार आलाय अजून एक दमदार चौका. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. गौरव इथे मात्र
पाहिलं आपण P1च्या पहिल्या षटकामध्ये आजमावलं, परंतु गौरवच्या गोलंदाजीवरती लागलेले 2 चौकार, धावफलकावरती लागल्यात 11. एक विकेट मैदानाच्या जरूर बाहेर गेली आहे, परंतु या 4 षटकांच्या खेळामध्ये श्रीराम बलवली संघ मोठी धावसंख्या जमवण्याचा मानस मात्र समोर ठेवलाय. कारण अटॅकिंग चांगले फलंदाज मात्र श्रीराम बलवली या संघाकडे आहेत. त्यामुळं आम्ही सारखा जरी खेळाडू स्वस्त्यात बाद झाला असला तरी सुद्धा प्रदीप आणि मितेशवरती दारोमदार असणार आहे. गोलंदाजीमध्ये झालाय बदल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रुपेश वापरला जातोय. नुकताच झालेल्या याच मैदानावरती वंचित बहुजन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. हा गोलंदाजीला धार आहे, टप्पा अचूक आहे, परंतु बलवली संघाचे खेळाडू आज मात्र ही गोलंदाजी खेळतील काय उद्ध्वस्त लावून ठेवतील त्याचं उत्तर मात्र थोड्याच वेळात मिळणार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने रुपेश सज्ज होतोय, समीर आहे प्रदीपने 2 चेंडूचा खेळ केलाय, 2 धावा जरूर संघाला दिल्यात. बॅकफुटला गेला, पंच करायचा होता, अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय चेंडू आणि स्क्वेअर लेग आणि बघतोय फाईन लेगच्या मधून चेंडूला पाठवून दिलंय चौकाराच्या दिशेने. चौकार आलाय. प्रदीपने धेरलं होतं, चेंडू थोडासा उचली घेतोय, बॅकफुटला गेला, अगदी बघितलं आपण आपल्या स्वतःचा 190 अंशाचा कोण केला आणि बॅटच्या अगदी मधोमध घेऊन चेंडूला फेकून दिलाय. या चौकाराच्या साह्यानं आल्यात धावसंख्या बघतोय आपण 15 वरती 1 सध्याची परिस्थिती आहे. पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत केलंय रुपेशचं आणि रुपेशने मात्र जाणलंय की या खेळाडूला आता मात्र गोलंदाजी कशी करायची आहे. कारण गोलंदाजीमध्ये करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. आपण बघतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी आपण बघतोय मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कारण आपण बघतोय ऑन साइड स्ट्रॉंग आहे प्रदीपची आणि त्या स्ट्रॉंग झोनमध्ये कदाचित प्रदीपला अडकवण्याचा प्रयत्न असेल रुपेशचा. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी आणि ज्या दिशेने आला त्या दिशेने फक्त दिशा द्यायची होती, परंतु चेंडूची जी उंची होती ना ती अगदी कमी होती आणि गतीचाही वापर कमी केला होता. त्यामुळं प्रदीपला इथून हुलकावणी देत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय. आता मात्र डॉट चेंडू आल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक हलवण्यात आलाय आणि इथून मात्र प्रतिभा श्रेष्ठ आहे. ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बघितला आपण 1 बाउन्स चेंडू गेलाय, मिड ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र चेंडू मात्र पकडला जातोय. सिंगल आली आहे आणि 1 धावसंख्येने धावफलकावरती धावा लागल्या 16. यावेळेस मात्र आपण बघतोय मितेश आहे. मितेशने सुद्धा एक चौकार ठोकला होता शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये. त्याची बॅट आज बोलू लागली आहे, परंतु रुपेशवरती हल्ला चढवला जाईल का दुसऱ्या षटकातील खेळण्यासाठी रुपेश समोर. यावेळेचा चेंडू आलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, A1 ब्रँडेड मितेशच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. येस आणि गोलंदाजीसाठी 500 रुपये आलेत स्वप्नील म्हात्रेकडून. जर इथे मात्र हॅट्रिक घेणं गरजेचं असणार आहे, तर स्वप्नील म्हात्रे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. कारण कीर्तनाला श्रोते, क्रिकेटला चाहते आणि चाहत्यांमधून निर्माण झालेले दात्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. परंतु षटकार आलाय, धावफलकावरती धावा लागल्यात 22. यावेळेत खोला टाकलेला चेंडू होता, अगदी फुल टॉच मध्ये खेळलाय, कन्व्हर्ट केलाय चेंडूला. मिड विकेट रिझन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होता, पकडलंय तोपर्यंत सिंगल. इथे मात्र बघतोय सिंगल केली आहे कंप्लीट. सिंगलने ते धावफलक पुढे सरसावतोय. मुंबईची लाईफलाईन रेल्वे आहे, परंतु क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे, त्यामुळे तीही घेणं महत्वाची असणार आहे. षटकार चौकार तर येतच राहतील, परंतु सिंगल आणि डबल सुद्धा महत्वाचीच आहे. फटका आलाय, परंतु बघूया तिथे काय घडतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि प्रदीपचा पकडलाय झेल, संपलाय खेळ, मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. संगम अष्टपैलू खेळाडू मैदानावरती होता, त्याच्याकडून झेल सुटण्याच्या चान्सेस खूप कमी असतात, परंतु कित्येक वेळेला चांगल्या सुद्धा झेल सुटल्यात, परंतु प्रदीपचा झेल होता इथे मात्र पकडलाय. प्रदीपचा संपलाय खेळ, माघारी परतावा लागेल. प्रदीपने तब्बल विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ इथे केलाय. 5 चेंडूंमध्ये ठोकला होता, परंतु चांगली खेळी करत होता. परंतु इथून मात्र बॅटला बॉल अगदी
मध्यांतरापर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. माघारी जावं लागेल. नवीन खेळाडू दाखल झालाय. नाव आहे प्रकाश. षटक क्रमांक 2 संपलाय. तिसऱ्यासाठी वापरला जातोय. नाव आहे संगम. दीव संघाचा अष्टपैलू खेळाडू. खरं तर दीव गावातून 2-3 टीम्स जरूर आपल्याला पाहायला मिळतात. कालभैरव दीव असेल, जरूर आपण बघतोय BCC मंगेशवाडी हाही दीवचा पार्ट जरूर आहे. तदनंतर आपण कित्येक वेळेला पाहिले आहे की MAT दीव संघ आहे, परंतु ज्या ज्या वेळेला मोठ्या टुर्नामेंट्स असतात त्याला दीव गावाची एकी पाहायला मिळतोय आणि हीच एकी क्रिकेटमध्ये कित्येक वेळा पाहिली आपण आणि याच मैदानावरती चांगला खेळ केलाय. मैदानाच्या अगदी मी म्हणेन की मातीशी वाकिफ आहे, परंतु आज मात्र कौशल्य पणायलाच आहे, कारण टीम ही प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा याच मैदानाचा खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभव असला ना की अनुभव नेहमीच म्हणतो ना की प्राध्यापकाची भूमिका बजावत असतो. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातं आणि एक्सपिरियन्स दोघांकडे आहे, फलंदाज आणि गोलंदाजाकडे आहे, परंतु आज मात्र कोणता संघ इथे बाजू मारून देईल. एका बाजूला दीव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्रीराम बलवली संघ समोर आहे. यावेळेस बघतो आपण मितेश चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून लागलाय, परंतु आता काय घडेल. समोर आहे संगम. काय वाढलंय आता यावेळेस मात्र टाटामध्ये. थोडासा हाफ पिच चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला होता. ऐन क्षणाला मात्र चेंडू हातातून मात्र स्किड झाला, जमिनीला दान झालाय. इथे मात्र महत्वाची विकेट, ज्या विकेटसाठी जालं विंगलं होतं संगमने, ती महत्वाची विकेट हातामध्ये येता येता मी म्हणेन की वाचली आहे, परंतु जीवनदान मिळालंय. या जीवनदान मिळाल्यानंतर मितेश किती धावांची लयलूट करेल. इथून जर मितेश चांगली खेळी करू शकला ना तर मात्र दीव संघाला न काढलेल्या कर्जावरती चक्रीव्याज नक्कीच मोजावा लागणार आहे. परंतु समोर आता प्रकाश आहे, ज्याला संगमच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. त्याच्यासाठी बघा दीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. हाई स्ट्रोकवाला खेळाडू आहे. खोलात टाकलेला चेंडू होता. आपण बघतोय समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता. वाडिश लॉंग ऑफमध्ये रुपेश तिथे होता. जोपर्यंत तिथे चेस करेल, चेंडू फेकेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, एक धाव आली आहे. आणि मागच्या चेंडूवरती ज्या खेळाडूला जीवनदान मिळाला होता मितेश, आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. संगमच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेण्यासाठी ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न असणार आहे. वाईट यॉर्करचा यशस्वी ठरलाय, कारण हा स्ट्रोकवाला खेळाडू आहे, विध्वंसक खेळाडू आलाय. या खेळाडूला जर पुढ्यात दिलं ना तर नक्कीच तो टाटातून नक्कीच आपल्याला मैदानाच्या बाहेर फेकेल. हे संगमला माहिती आहे आणि हे संगमने जाणलंय, म्हणूनच का होईना विकेटपेक्षा आता मात्र डॉटवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. गती परिवर्तित केलं होतं. लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्व्हर्ट केलंय चांगल्या फटक्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे. खरं तर ग्रीन ग्रास आहे, आउटफील्ड अगदी फास्ट आहे. चेंडू जिथून पडतोय तिथून मात्र टप्प्यावरती हातामध्ये येतोय, हे क्षेत्ररक्षकाला माहिती आहे. अनुभव आहे या नक्कीच मातीचा, तो अनुभव पणाला लावलाय. धावफलकावरती लागलेत 25. 27. वाईट +1 यावेळेस बघतोय आपण. तर नक्कीच धावफलकावरती आता मात्र 29 जमवल्या जात आहेत. श्रीराम बलवली हा संघ तिसऱ्या षटकामध्ये चांगली पाहतोय आपण फलंदाजी करत असताना. सरासरी पाहिली तर 29 आल्यात. अजून काही चेंडू शिल्लक असणार आहेत. मोठी धावसंख्या आकार घेतोय. ही धावसंख्या थांबवणं गरजेचं असणार आहे, कारण बलाढ्य टीम आहे श्रीराम बलवली संघ. गोलंदाजी खूप चांगले आहेत. यावेळचा फटका पुढ्यामध्ये स्लॉटमध्ये चेंडू होता, आवडत्या प्लॉटमध्ये डिलेवर्ड केलाय. यावेळेस मात्र प्रकाश आपला रंग दाखवत असताना मीही कुठे कमी नाही आहे. माझ्याही बॅट आज मात्र बोलू लागलेली आहे. मनगडाची ताकद बॅटमध्ये, बॅटची ताकद मात्र चेंडूवरती झोकली, फेकून दिला. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दणदणीत असा षटकार. षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती जमा झाल्यात 35. मोठी धावसंख्या आवड घालावी लागेल. थोडंसं का होईना इथून मात्र स्कोर सांभाळावा लागेल. गोलंदाजाला पुरेपूर प्रयत्न करावा लागणार आहेत. विकेट टेकीर गोलंदाजी अपेक्षित आहे. यावेळेस मात्र चेंडू उडालाय. दोन धावा
जशा 2 धावा आल्यात बलवली संघाच्या गोत्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण त्यांना माहिती आहे डॉट चेंडूपेक्षा सिंगल डबल्स किती महत्त्वाचे असणार आहे. कारण मध्ये मध्ये आलेली सिंगल डबल्स मध्ये आलेला एखादा षटकार चौकाराचा सुरेख संगम ठेवत मात्र बलवली संघाने धावसंख्या जमवली आहे. 3 षटकाच्या अंती 37 धावसंख्या 37. आपण पाहिलं तर प्रदीप आणि आमिरी जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे, परंतु मात्र प्रकाश आणि मितेशने मात्र आज मात्र स्वतःला साबित केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल, परंतु ती सिद्ध करण्याची ताकद तुमच्यामध्ये असावी गरजेचं असणार आहे. आणि ती सिद्धता आज मात्र सिद्ध करत असताना क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय. खरं तर कौतुक जरूर करावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने क्रिकेटच्या मॅचेसच्या निमित्तानं नक्कीच गोरक्षक चषक 2024 एक चांगला मी म्हणेन मेसेज असणार आहे. धर्मरक्षणासाठी आज मात्र प्रयत्न केला जातोय, गोरक्षणासाठी प्रयत्न केला जातोय. आणि आज मात्र आपण पाहिले कित्येक धर्मरक्षक आज या मैदानावरती आहेत. याच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट आहे की गोहत्या थांबवली पाहिजे. त्याच्यानंतर धर्मरक्षक आणि प्रत्येकाने प्रयत्न केला जातोय. हा एक उद्देश आपले नक्कीच मंगलदादा पाटील यांच्या माध्यमातून हा एक संदेश दिला जातोय, आणि त्या संदेशाच्या माध्यमातूनच का होईना एक क्रिकेटचा हे मंत्र सुद्धा जोपासला जातोय. 4थ्या षटकासाठी आमंत्रण केला जातोय गोलंदाज महेश. चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे. पडल्यानंतर एक उसली घेतोय, चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक सुदर्शन म्हात्रेच्या हातामध्ये चांगला चेंडू आहे. आत्मविश्वासाने हाताळलाय चेंडू, परंतु त्या चेंडूकडे पाहत राहिलाय. त्याला माहिती आहे मितेशला की आता मात्र आपल्याला काय करायचं आहे. बॅकबुटला गेलाय, पंच केलाय. यावेळेस मात्र कडक शॉट, चायसे बी कडक. यावेळेस मात्र मितेशचा षटकार आलाय, कारण त्याने पाहिलं होतं उसली देणारा हा गोलंदाज आहे. मग आता काय करायचं आहे, तर त्या क्रीजचा पूर्णपणे विचार करतोय, त्या क्रीजचा पूर्णपणे वापर करतो. बॅकफुटला गेला, पंच केला. त्याने पाहिलं होतं ज्यावेळेला डॉट चेंडू गेला ना, त्याच वेळेला एक करडी नजर फाईन लेग क्षेत्रामध्ये टाकली होती, कारण त्याला माहिती आहे उचललेल्या चेंडूला आपण नक्कीच दिशा देऊ शकतोय. ती ताकद मात्र बॅटमध्ये झोकली आणि षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार, महेशच्या चेंडूवरती इथे मात्र षटकार पाहायला मिळाला. षटकार आलाय. धाव फलकावरती धावा लागल्या 43. षटकारानंतर अजून एक दर्जेदार चेंडू हाताळला. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पुन्हा एकदा गोलंदाजाने आपला छाप सोडली आहे की षटकारानंतर डॉट फेकलाय. महेश गोलंदाजी मार्कवर आहे. दिवसंघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र बिग हिट करायचा होता. अलॉंग द कार्पेट शॉट, मिड विकेट रिझन मध्ये सिंगलला केलंय, डबल मध्ये कन्वर्ट. अगदी गोलीच्या वेगाने 2 फलंदाज धावत आहेत. मग आपण नेहमीच म्हणतो जीवन म्हणजे काय, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोट भरण्यासाठी केलेली ताणाताण म्हणजे जीवन. आणि क्रिकेट म्हणजे काय, तर मैदानावरती विकेटची तमा न बाळगता इथे मात्र विकेटसाठी केलेली धावाधाव म्हणजे क्रिकेट. आणि खरोखरच आज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूसाठी इथे झुंजावं लागतोय. 2 धावा आल्यात, धावफलकावरती झाल्यात 45. चांगला चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू बघतोय आपण, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय, परंतु तिथे मात्र विकेट सॅक्रिफाय करावी लागतोय. आणि इथे मात्र मितेशला जावं लागते माघारी. सुदर्शन म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची खेळी जरूर आपण मैदानावरती अनुभवणार आहोत, परंतु विकेटच्या पाठी मात्र त्याचं काम मात्र अप्रतिम असतो. अगदी मी म्हणेन की ज्या पद्धतीने एखादा दबक्या वाघाप्रमाणे एखादा वाघ जसा लपतो तसाच हा सुदर्शन सुद्धा उभा आहे. कुठे चेंडूला जाऊन देत नाहीये, परंतु जरूर कौतुक करावं लागेल. मितेशचं सुद्धा कौतुक असणार आहे, कारण 2 षटकार आणि 1 चौकार जरूर त्याने ठोकलं होतं. धावफलकावरती बघतोय आपण 45 आहेत. यावेळेचा काही चेंडू शिल्लक आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, स्विच आउट, परंतु फटका आता मात्र बघतोय मैदानाच्या आत आहे. सिंगलला केलंय, डबल मध्ये कन्वर्ट, डबलला केलंय, टिबल मध्ये कन्वर्ट आणि टिबलला केलंय 4थ्या धावेमध्ये कन्वर्ट.
4 धावा धावून काढल्यात. कौतुक करावं लागेल, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. हा चौकार महागात पडेल का गावदेवी दीव या संघासाठी? कारण जिथे सिंगल होती तिथे डबल पाहायला मिळाली आणि जिथे डबल होती तिथे पाहायला मिळाली टिबल आणि टिबल होती तिथे चौकार. 49 धावा इथे जमवल्या गेल्यात. 50शी पूर्ण करावी लागणार आहे आणि जर हाफ सेंचुरी पूर्ण केली तर गावदेवी संघ इथे मात्र विजयी होईल. परंतु बलवली संघाला या धावा रोखाव्या लागणार आहेत. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, गोलंदाजीचा पूर्णपूर्ण समाचार बलवली संघाने जरूर घेतलाय, परंतु दीव संघाकडे उत्कृष्ट फलंदाजी आहेत. परंतु चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी या दोघांमध्ये चाललेलं हे रणसंग्राम आपल्याला जरूर अनुभवतोय आपण गोरक्षक चषक 2024 मध्ये. नेक्स्ट मॅच जरूर अनाउन्समेंट केली जाईल. श्लोक 11 हमरापूर विपक्ष कालभैरव कोपर. श्लोक 11 हमरापूर विपक्ष कालभैरव कोपर. चला या दोन्ही संघाच्या मी विनंती करेन कर्णधारांना की लगेच यायचं आहे, नाणेफेक केलं जाईल. या प्लीज. इथून आवाजामध्ये होतंय बदल. मी पुन्हा एकदा सुहास म्हात्रे इथून घेतोय विश्रांती आणि पंचांना थोडंसं पाणी द्यायचं आहे आणि विनंती करतोय नक्कीच मानस मनोरे सरांना. या सर प्लीज कंटिन्यू. चला विनंती करतोय पुढील दोन संघ यांच्या दरम्यान मॅच. या ठिकाणी बघा गोरक्षक शिवप्रेमी आणि त्याच्याच बरोबरीने माजी सैनिक करोडो की बस्ती में दिलदार अश्ती ज्यांचं मन नेहमी मोठं आहे आणि जे मोठ्या मनाने सगळ्यांना नेहमी बक्षीस देत असतात अशी आमचे गणेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून 3 पंचांसाठी 100 प्रत्येकी लाईव्ह आमचे जे आहेत त्यांच्यासाठी देखील 100, त्याच्याच बरोबरीने आमचे स्कोरर यांच्यासाठी 100, सुहासजी म्हात्रे सर यांच्यासाठी देखील 100 असं प्रत्येकाला त्यांनी पारितोषिक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माजी सैनिक आहेत, शिवप्रेमी आहेत आणि त्याच्याच बरोबरीने गोरक्षक सुद्धा आहेत गणेश भाई जाधव साहेब आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्येकाला बक्षीस दिलं. त्यांचं मोठ्या मनाने त्यांनी या ठिकाणी सगळ्यांचा आत्मविश्वास आणि मनोबळ वाढवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. चलिए चलेंगे मैदान के ऊपर. स्वागत करूंगा सभी दर्शकों का, सभी मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का और यहाँ से आप चलेंगे मैच की तरफ. पहले राउंड का तीसरा मुकाबला गोरक्षक ट्रॉफी 2023 की ये टूर्नामेंट स्वप्निल म्हात्रे इनकी तरफ से हर छक्के के लिए इनाम आ चुका है.
100 रुपए का इनाम। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है संगम के साथ मयूर। प्रकाश P1 की ओवर को लेकर आएंगे। लेट्स प्ले द गेम इज ऑन। पहली गेंद ऑफ साइड के ऊपर, इस बार हवा में जरूर उड़ाया। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। राहुल टीम के कप्तान, बड़ा विकेट झोली में आ सकता था। खिलाड़ी आए थे, मुश्किल मौका था, लेकिन मुश्किलों को आसान करना पड़ेगा। जो करेगा मुश्किलों को आसान, वो छुएगा जीत का आसमान। ये मैं हमेशा बताता हूँ, मुश्किलों को आसान करना था, लेकिन ये कैच छूटा, नसीब का साथ मिला। संगम को दुख का आया और टीम का खाता खुला। यहाँ से देखिए एक और बार शॉट थर्ड मैन की दिशा में गेंद को ट्रैवल जरूर किया जाएगा। चलिए श्लोक 11 हमरापुर और काल भैरव कोपर, दोनों टीमों की कप्तान टॉस करने के लिए आना है। श्लोक 11 हमरापुर और टीम काल भैरव कोपर। चलिए दोनों कप्तान आइए, टॉस किया जाएगा। इस बार सामने खेला डाउन द ग्राउंड, ये शॉट रफ्तार के साथ सीधा आएगा। आमिर वहां पर थे, थोड़ा सा फंबल जरूर किए, लेकिन सिंगल रन यहां से आपको मिलता हुआ जरूर दिखाई देगा। टीम का टोटल 3 गेंदों के बाद बनेगा 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली पारी में बहुत ही अच्छा खेल देखा, जिसमें बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, जिन्होंने 21 रन का योगदान दिया था, जिनका नाम था मितेश, और बहुत ही बढ़िया इनिंग उन्होंने भी साकार कर दी। इस बार लॉफ्ट किया गेंद को, बल्लेबाज ने लगाया, लॉफ्टेड हिट, खिलाड़ी बना सुपर हिट, मिलेंगे 6 रन। मैक्सिमम स्ट्रोक पैरेलल 6, जो हमने देखा बल्लेबाज के बल्ले से कमाल का छक्का, जो रनों की रफ्तार को बढ़ाता हुआ नजर आएगा। मयूर को मिला बल्लेबाजी का सुर, और उन्होंने सुरमई ताल के साथ कमाल का छक्का जड़ा। शुरुआत की है उन्होंने अपने इनिंग की, टीम के टोटल को आगे जरूर बढ़ाया। रन संख्या लगेगी अब 9 ऑन टोटल। P1 का ओवर, धुलाई की शुरुआत हो चुकी है। इस बार बैकफुट से स्क्वायर कट कर दिया, 2 खिलाड़ियों के बीच दरार जरूर है। आउटफील्ड वहां पे हल्का सा स्लो हमें नजर आ रही है। डीप थर्ड मैन के रीजन में गेंद को खेला, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन यहाँ से ज़रूर पूरे किए जाएंगे। आज की रात में हमें अब रन बनते हुए नजर आए। सुभाष जी मात्रे सर, 3 रातों में रन बने नहीं थे, लेकिन आज की रात रन बनते हुए हमें ज़रूर नजर आए। पण गणेश दादा जाधव यांनी प्रत्येकाला खुश करण्याचं काम केलं। अहिल्या नगरचे माजी सैनिक आहेत, शिवप्रेमी आहेत, आणि त्याच्या बरोबरीने एक गोरक्षक सुद्धा आहेत, आणि त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी बक्षीस दिलं। यॉर्कर वाइड लाइन, एकदम खोद के निकालने की कोशिश, छड़ में डाली गई ये गेंद। यॉर्कर मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बाय एन बॉलर, जो जाएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और डॉट गेंद की समाप्ति होगी। P1 का पहला ओवर, जिसे मैं कहूँगा टाटा बाय बाय। रन बने 50 का पीछा करते हुए दीव की 11 विदाउट लॉस। आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 39 रनों की यहाँ से अब भी ज़रूरत। 3 रातों में रन बने नहीं है, लेकिन आज की रात पिच थोड़ी सी सूखी हमें नजर आ रही है, गेंद में उतना मॉइस्चर नजर नहीं आ रहा, और उस वजह से रन जो है बनते हुए नजर आए। बल्लेबाज को गेंद सही तरीके से दिखाई दे रही है, और आज की रात रनों की बरसात जो मैंने कहा था वो होता हुआ भी नजर आया, क्योंकि रन बने हैं। सुभाष जी मात्रे सर हमारे साथ कॉम्बॉक्स में आज जुड़े, कमेंट्री में बदलाव हुआ, खेल में भी बदलाव हुआ। गेंदबाजों के लिए मददगार पिच, बल्लेबाजों के लिए अब यादगार बन चुकी है, और अब 18 गेंदें 39 रनों की जरूरत। 18 गेंदे और 39 रन, गेंदबाजी में होगा परिवर्तन। न्यू बॉलर केम ऑन ट्रैक, गेंदबाज नजर आएंगे मितेश, जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की थी। 21 की बारी,
बतौर गेंदबाज कमिट हुए इस बार ऑफ साइड पर मिस्टर 360 सर रेबी डिविलियर्स इनकी याद दिलाने वाला। द बॉल इज ऑन हवाई सफर, गेंद दर्शकों के अंदर मिलेगा मैक्सिमम। कमाल का छक्का, मितेश को अपनी दवाई का स्वाद चखाया है यहाँ पे बल्लेबाज ने। जिस तरीके से मितेश ने बैटिंग की थी पहली पारी में, उस तरीके से दूसरी पारी में बैटिंग कर रही है संगम और मयूर। और मितेश को कहा है लीजिए अपनी दवाई का स्वाद चखिए, अपनी दवाई बहुत कड़वी होती है और वो स्वाद जरूर चखाया उन्होंने। 6 रन मिले, टीम का टोटल 17 के ऊपर हमें दिखाई देगा। रनों को मिली है रफ्तार। द रनिंग व्हीकल इज नाउ इन द टॉप गियर। हमें देखने को मिलेगी रनों की गाड़ी टॉप गियर में यहां से आएगी। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है। कमाल का स्ट्रोक, अपने टीम को किया आबाद, गेंदबाज को किया बर्बाद। डीप बैकवर्ड पॉइंट के बाहर मिलेंगे 4 रन। रनों की बरसात रुकने का नाम नहीं ले रहे, दोनों तरफ से अटैकिंग मूड वाली ये खतरनाक बैटिंग। फुल टॉस थे इस बार, सामने खेला डाउन द ग्राउंड, रनिंग कैच, मौका था हाथों से निकल गया। विकेट का मौका, जोड़ी को तोड़ने वाला मौका, मोमेंटम को ब्रेक करने वाला मौका, विकेट दिलाने वाला मौका, लेकिन मौके से चूक गए। पकड़िए कैच, जीतिए मैच, ये हमेशा कहा जाता है, लेकिन जीवन दान पड़ सकता है महंगा, क्योंकि दोनों ही खिलाड़ी एक से बढ़कर एक है इस मैच के अंदर। डबल आया, टोटल इज नाउ ऑन 23 आपको दिखाई देगा। 23 रन टीम का टोटल बना। मौका बनाया था लेकिन मितेश नाखुश है फील्डर के ऊपर, क्योंकि कैच उन्होंने छोड़ा है। इस बार भी रिवर्स स्वीप, फुल टॉस को फुल टोला, गेंदबाज को खोल डाला बैकवर्ड पॉइंट के बाहर। एक और नंबर 4। अटैकिंग फॉर्म, गेंदबाज को लाइन एंड लेंथ में वेरी करना पड़ेगा। गेंदबाज को यहां से गति परिवर्तन वाली गेंदें डालनी पड़ेंगी। वेरिएशन का इस्तेमाल कीजिए। क्रिकेट में ताकत से ज़्यादा अक्ल की ज़रूरत होती है। दिमाग चलाइए, यहाँ पे प्रेजेंस ऑफ माइंड बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होता है, और जितना प्रेजेंस ऑफ माइंड दिखाएंगे उतना खेल आपका अच्छा होगा। इस बार भी कमाल का स्ट्रोक, ये भी उड़ाया, पंछी उड़ा भूर, गेंद गई कोसों दूर, मिलेंगे आधा दर्जन रन। ये देखिए बल्लेबाज कर रहे हैं वार, गेंदबाज का हो रहा है शिकार। खतरनाक बैटिंग, माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो संगम भाई ने लगाई है। एक और बार, इस बार भी प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर कनेक्शन, गेंद गई तारा मंडल में, देखकर जाएगी एक और बार 6 रन। टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 39। क्या कमाल की बैटिंग की है। ट्रेलर में पिक्चर को खत्म करने की कोशिश, बिन मौसम रनों की बारिश। 28 रन मारे मितेश के उस ओवर में। उन्होंने 21 बनाए थे, लेकिन 28 उन्होंने खाए भी है। मतलब रन बनाए उसका कोई उपयोग ही नहीं हुआ, क्योंकि रन उतने उन्होंने खाए भी, जितने कमाए उससे ज़्यादा गवाए। आमदनी 58 लेकिन खर्चा रुपया, ये हुआ है मैदान के ऊपर। 12 गेंदें बची है और जीत के लिए अब 11 रनों की ज़रूरत। 12 गेंदें 11 रन। ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होगा, रणनीतियां बनाई जाएंगी।
यहाँ से राहुल ने अपने हाथों में अब गेंद को लिया है। वेरिएशन भरी गेंदबाजी करने की ताकत रखने वाला खिलाड़ी गेंद को घुमाव देते हुए हमेशा नजर आती है। कप्तान है, कप्तान को चलना पड़ेगा सीना तान, कप्तान को कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ये रोल को अदा करना पड़ेगा। राहुल जो करते हैं सामने वालों का पत्ता गुल, अब ये उनको करके बताना पड़ेगा। कहना आसान है, करना मुश्किल। 12 गेंदे 11 की जरूरत। दोनों बल्लेबाज अपने रंग में आ चुके हैं। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा। ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखिए मजा तो अभी और बढ़ेगा, क्योंकि ये मैच होगा मजेदार। ये टूर्नामेंट है शानदार और यहाँ से खेल भी होगा धमाकेदार। 12 गेंदे 11 की जरूरत। 12 गेंदे 11 रन। गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। 2-3 रन वाला ये ओवर अगर होगा तो फिर मजा आ सकता है इस मैच के अंदर। बड़ौली कमबैक करेगी फिर। हल्के हाथों से खेला, सेंसफुल क्रिकेट, मेच्योरिटी वाला क्रिकेट, नॉलेजेबल क्रिकेट, अंडरस्टैंडेबिलिटी वाला क्रिकेट जो मैदान के अंदर दिखाया। शॉर्ट पॉइंट पर वहां से एक आएगा। 11 गेंदे 10 रन की जरूरत। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लेकिन इस बार जाना था वाशी, पहुंच गई काशी। ये गेंद जरूर गई बैकवर्ड रीजन में, लेकिन फर्क क्या पड़ता है, 2 रन तो मिले। रनों का आना जरूरी, स्कोर बोर्ड को चलाना जरूरी, और वो काम एकदम संपूर्ण तरीके से किया जा रहा है संगम और मयूर के माध्यम से। ये A1 जोड़ी है जो खेल A1 कर रही है। गेंदबाजों का काम किया है तमाम और अपने टीम के लिए काम किया है कमाल। क्या जोड़ी है, क्या बल्लेबाजी है। अपील जोरदार, लाउड अपील की जरूर गई है। LBW लेग बिफोर विकेट की ये हुई थी लाउड अपील। अंपायर ने अपील को नकारा। 1 रन बल्ले के सहारे यहाँ से जरूर आता हुआ दिखाई देगा। और अब गेंदे बची होंगी यहाँ से 9 और जरूरत है 7 रनों की। फुल टॉस दिया, हवा में गई है, मिस टाइमिंग स्ट्रोक। क्या किया, गलती नहीं चलती। छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। पहली ओवर में भी कैच छोड़ा था खुद राहुल ने, उसके बाद भी कैच छोड़ा, एक और कैच छोड़ा। कितनी बार छोड़ोगे, ऐसे छोड़ोगे तो आपको मैच भी छोड़ना पड़ेगा अब, क्योंकि कैचेस विन द मैचेस। क्रूशियल मोमेंट पे ये कैच नहीं, ये मैच हो सकता है। टोटल बनेगा 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। 6 रनों की जरूरत है। गेंदे बची है 8 गेंदे 6 रन। इस बार भी शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद है। मिड विकेट रीजन में जरूर खेला। आड़े बल्ले से गेंदबाज को आड़े हाथों लेने की कोशिश जरूर की गई, लेकिन एक ही मिलेगा। अब 7 गेंदे और 5 रन। राहुल को ये गेंद डॉट निकालनी पड़ेगी। मुकाबले का रोमांच अपनी चरम सीमा पर अगर ले जाना है, बड़ौली टीम को मैच में अगर वापस लाना है, तो राहुल भाई की ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट। फुल टॉस ये थी, शॉर्ट पॉइंट, 1 रन आएगा। 1 आया, जितने भी आए अब तो वसूलना चाहेंगे टीम दीव। टोटल बना 3 ओवर के बाद 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदे 4 रनों की जीत के लिए जरूरत। अगला मुकाबला टॉस वहां से जरूर किया। टॉस जिन्होंने भी जीता, आपको रेडी रहना है। ये ओवर होने के बाद आपको तुरंत मैदान में उतरकर अपनी पोजीशंस लेनी है। 6 गेंदे 4। क्रिकेट का खेल पल से पल में अपने पत्ते को बदलता है। हवा से तेज अपना रुख बदलने वाला खेल जिसका नाम है क्रिकेट। प्रेडिक्शन जहाँ होती है फेल, उसका नाम है क्रिकेट। जहाँ पे कोई नहीं बता सकता कि मैच में कब किस समय क्या होगा। गिरगिट से भी तेज रंग बदलने वाला खेल।
6 गेंदे 4 रन। अभी भी दोनों टीमों के लिए मैच ऑन है। भले ही सलामी जोड़ी मौजूद हो, भले ही आखिरी ओवर के लिए गेंदबाज आए हो। मंदार मंदार को करना पड़ेगा विचार, और अब विचार करके सोच के गेंदबाजी करनी पड़ेगी मैदान के अंदर। टीम के अस्तित्व को जीवित रखना है, रन बचाने पड़ेंगे। बल्लेबाज को अगर जीतना है, रन भाई साहब आपको बनाने पड़ेंगे। 6 गेंदे 4, हल्के हाथों से खेला, बैक टू बॉलर, डायरेक्ट हिट करने की कोशिश, निशाना चौका, 1 रन भी मिलेगा। 5 गेंदे 3 रन। एक आध 2 डॉट गेंदे अगर आती है फिर बल्लेबाज के ऊपर प्रेशर डाला जा सकता है, लेकिन एक आध शॉट इस मुकाबले को रफा दफा कर सकता है। किसका होगा हौसला बुलंद और कौन करेगा मंजिलों को आसान। इस बार भी उड़ाया उसी दिशा में, मैच को MS धोनी स्टाइल में किया है फिनिश। खिलाड़ी का नाम है संगम। डटे रहे, लड़ा ये खिलाड़ी, भिड़ा ये खिलाड़ी, डटा ये खिलाड़ी और जीता ये खिलाड़ी। संगम ने खेला मैच विनिंग नॉक, मुकाबले को जीता टीम दीव ने। मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा नन अदर देन, नो डाउट, मिस्टर संगम। संगम मात्रे बनेंगे हीरो ऑफ द मैच। 41 माफ कीजिएगा रनों की पारी। संगम ने खेली 13 गेंदे, 41 रन, 4 छक्के, 2 चौवे,